खूप चांगली फाईट पाहायला मिळाली. खंबळपाडा टीम समोर आपण पाहिलं लक्ष होतं 65 धाबेचं. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं बॅटिंग करताना ज्या प्रकारे नंदू पाटीलने जी इनिंग खेळली 34 धाब्याची एक मॅरेथॉन इनिंग आणि त्या मॅचमध्ये त्या टीमनं 64 रन बनवले. मात्र या मॅचमध्ये देखील बिग फाईट पाहायला मिळेल. जाऊया मैदानावर. पहिला बॉल स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. वाईडिशला अंगांच्या डोक्यावरनं चेंडूला फेकून देतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. गास करतोय दमदार सुरुवात फलंदाजी करत असताना मैदानावरती आपण पाहिलं अक्षयच्या बॅटमधनं येतोय पहिला दमदार षटकार. ओलबे टीमचा गोलंदाज महेंद्र पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळतोय चेंडू त्याच दिशेनं. या बेसमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सिंग मिळाली. सिंग बरोबर टीमची टोटल तुम्ही धावसंख्या बघतायत 7 या धावसंख्येवरती. बिग फाईट लढत प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2021 मागच्या वर्षी देखील डे नाईट स्पर्धा आपण पाहिली या मैदानावरती. याही वर्षी त्यात उत्साह आणि त्यात जोमानं स्पर्धेचं आयोजन. हाताचा चेंडू बॅक टू द बॉलर समोर खेळतायत क्षेत्ररक्षक मिडॉनला. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलू शकले नाहीयेत कारण एका ऍक्शन मध्ये बॉल उचलून फेकला असता तर कदाचित रनआउटचे चान्सेस वाढले असत्या. टीमची टोटल आता सिंगलने पुढे जाईल. स्कोर ऑन बोर्ड 8 रन विदाउट लॉस. पहिलं पॉवर प्ले आपण षटक प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. आज सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण मनापासून स्वागत करूया. युट्यूबच्या माध्यमातून अर्थात GTCच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक वर्ग घरी बसून देखील स्पर्धेचा आनंद घेतात. त्याही माझ्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. क्रिकेटचा देखना सोहळा गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा पुन्हा एकदा या ठिकाणी स्लाइस केलाय. चेंडू जातोय वाईडिशला अंगणला आणि पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचेल आणि चेंडू सीमा पार. बिग हिट षटकार. तर सायकल्स आपण बघतोय आमच्या व्यासपीठा समोर आहेत. श्री विकी बेबीशन माळी साहेबांकडनं आम्हाला तेव्हा पुरस्कृत केले गेल्यात. पुन्हा एकदा फटका स्ट्रॉंग आहे. गॅप मध्ये जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू फरार सीमा पार चौकार. ग्रेट बॅटिंग. मी कौतुक करेल कारण सलामीला आला खेळाडू आपण पाहिला. सुरुवात काय दमदार पाहायला मिळाली अक्षयच्या बॅटमधनं. कारण मागच्या मॅच मध्ये नंदू पाटीलनं जशी सुरुवात केली होती ना त्या प्रकारे सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. आणि टीमची टोटल आता धावफलकावरती पाहायला मिळते ती पहिलं षटक मार्गस्थ असताना 18 रन्स अर्थात अतिशय खराब षटक फेकले गेले. बॉल फेकले गेले एकूण 5 आणि 5 बॉल मध्ये तब्बल 18 रन्स खर्च केल्यात. आताचा चेंडू अतिशय सुरेख होता. फलंदाजाने चेंडू सोडलाय. अर्थात डॉट चेंडूची समाप्ती. पहिलं ओव्हर कंप्लीट झालं. पहिलं पॉवर प्ले षटक आणि पहिला पॉवर प्ले षटकामध्ये आपण पाहिल्या रन खर्च केल्यात. तर गोलंदाजी करताना महेंद्रनं तब्बल 18 धावा आणि टीमची टोटल पहिल्या ओव्हरमध्ये दमदार सुरुवात फ्लाइंग स्टार्ट निर्माण झाली आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 18 धावा केल्यात. बॅटिंग करत असताना जितू पॅकर्स नवगड टीम. सुरुवात झाली काल डे सुरुवात आपण पाहिली 40+ मास्टर संघ खेळताना पाहायला मिळाले. त्याच्यानंतर आपण पाहिलं नाईटमध्ये ग्रामीण संघ खेळताना आपण पाहिले. त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा सेकंड डे मध्ये आपण 40+ सामने सुरुवातीला सकाळी पाहिले. त्याच्यानंतर आता नाईट रजनी पुन्हा एकदा सुरू होते. गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. क्रिकेटचं वेड क्रिकेटचं जुनून आज प्रत्येकाला क्रिकेटच्या ग्राउंडवरती घेऊन येत आहे आणि निश्चित एक बिग फाईट लढत प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. सेकंड ओव्हर या ठिकाणी सुरू होत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती चंदन. बॉल चांगला आहे. चेंडू पडल्यानंतर आपण बघतोय इथे फलंदाजाला बीट करत आहे. डॉट चेंडूची समाप्ती
सुरुवात दमदार झाली आहे कारण या खेळपट्टीवरती रन्स बनतात, या मैदानावरती धाबा बरसत आहेत कारण खेळपट्टी कॉन्क्रीट खेळपट्टी, त्याच्यानंतर पाटा खेळपट्टी, त्याच्यानंतर आपण पाहिलं इथे ग्राउंड खूप आउटफील्ड खूप फास्ट आहे, ग्राउंड भरपूर चांगलं आहे, त्यामुळे चेंडू जर बॉल आपण पाहिला गॅपमध्ये गेल्यानंतर लगेच बाउंड्रीच्या बाहेर जातोय. गॅप शॉट सिलेक्शन आता चर्चा केली आणि चेंडू जातो यावेळी कबर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. करवलीचे आमचे साई शेटकिनी यांचे मित्र हर्षद चौधरी यांचं आगमन झालं. विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर अपोलो ग्रुपचे मेंबर्स आमच्या व्यासपीठावरती आले आहेत, नितीनजी भोईर साहेब आणि त्याचबरोबर सुरेश दादा केनी, या सगळ्यांचं पुन्हा एकदा आम्ही स्वर्गीय कबीर निर्मा स्मृती चषक 2021 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. बॉल चांगला पुन्हा एकदा पॉइंट कव्हर पॉइंटच्या मधनं चेंडू जातोय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. दोन फिल्डर त्या ठिकाणी होते, दोन फिल्डर यांनी चेंडू अडवलाय, रन झाला 2 कंप्लीट आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 रनिंग तिथे कंप्लीट होत आहेत. असं म्हटलं जातं ना की क्रिकेटमध्ये रन्स बनत नसतात, बनवाव्या लागतात, क्रिकेटमध्ये धावा मिळत नसतात, चोराव्या लागतात आणि तेच झालंय. 2 रन्स आल्यानंतर तिसरी धाव फार वेगानं कंप्लीट केली, चोरली गेली आणि एक धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची आहे कारण आम्ही नेहमी सांगतो की परीक्षेमध्ये एका गुणाला, त्याचबरोबर राजकारणात एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका रन्सला फार महत्व आहे. कधी कधी एक रन्सनं देखील मॅच गमवावी लागते आणि एक रन्सनं मॅच गमवल्यानंतर जो पराभव आहे आणि तो जिवारी लागलेला पराभव तर संघाला विचारा. आताचा बॉल यस, अंपायर डिसिजन व्हाईट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. टीमची टोटल रणसंख्या आपण पाहिली धावपळकावरती फुल स्कोर 26 रन, 26 धावा धावपळकावरती लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात दमदार झाली. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पहिल्या 18 रन्स झाल्या. आताचा चेंडू पुन्हा एकदा लाईन चेक करतात पंच, यस आउटसाइड ऑफ स्टंप, अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. लगातार 2 चेंडू वाईट फेकलेत आणि त्याच्यानंतर आता टीमची टोटल झाली 27 रन्स. कुठेतरी या मॅच मध्ये एक मोठं टार्गेट पाहायला मिळेल, एक मोठी धावसंख्या पाहायला मिळेल कारण उल्बे संघ देखील एक ताकदवर संघ आहे. त्या टीम समोर एक मोठं टार्गेट रचण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि आता चेंडूला सरळ फेकून देतोय लॉंगांच्या डोक्यावर, लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द बॉक्स, 6 रन. षटकार आलाय, फलंदाज आपण पाहिला स्ट्राईक हँड वरती होता आणि त्याच्या बॅटमधनं षटकार आला. अक्षयच्या बॅटमधून षटकार येतोय, काय जबरदस्त सुरुवात केली, 3 षटकार 1 चौका त्याने ठोकलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली धावपळकावरती 33 रन्स. दुसरं पॉवर प्ले षटक मैदानामध्ये बघा, षटक सुरू आहे. दुसरं पॉवर प्लेचं 3 खेळाडू तुम्ही बघतायत बाउंड्री लाईन वरती, ऑन साईडला 2 खेळाडू आणि ऑफ साईडला 1 खेळाडू, असे 3 खेळाडू तुम्ही बघतायत. स्वीट शॉट केल्याचा प्रयत्न, चेंडू पडला ब्लॉक हॉल मध्ये, चेंडू यॉर्कर चेंडू आणि त्याच्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती. नेहमी आम्ही तुम्हाला सांगतो रिव्हर्स शॉट, स्वीट शॉट, त्याच्यानंतर स्कूप शॉट. तुम्ही जेव्हा वेगळ्या पद्धतीने स्ट्रोक खेळता ना तेव्हा तुमच्याकडे 2 गोष्टी असल्या पाहिजेत. पहिली गोष्ट तुमची नजर तेज असली पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे. इथे मात्र पुन्हा एक दाखवतोय डान्सिंग डाऊन द विकेट करण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. रन्स मिळते 1, टीमची टोटल झाली 2 षटकांच्या समाप्तीनंतर. या ठिकाणी बॅटिंग करत असताना जितू पॅकर्स नवघर संघ, टीमची धावसंख्या 34 विदाउट लॉस. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली धावपळकावरती लागली, एकूण स्कोर 34 धावा 17.00 ही सरासरी या ठिकाणी गाठली गेली आहे आणि याच रन रेटनं जर रन्स बनला तर एक भलं मोठा वान उल्बे टीम समोर उभं राहील आणि उल्बे टीमकडे बॅटिंग लाईन भरपूर चांगला आहे. स्वतः किरण पाटील कॅप्टन आहेत, निश्चित आज जिम्मेदारीनं क्रिकेट खेळावं लागेल कारण या मॅच मध्ये आतापर्यंत 17.00 ची सरासरी इथे गाठली गेली आहे.
मात्र या येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये कमबॅक मिळवावं लागेल. 3 ओव्हरमध्ये गोलंदाजांना यश प्राप्त करावं लागेल, कारण दुसऱ्या बाजूने सेट झालेत दोन्ही फलंदाज. एका बाजूने जर पाहिला अक्षय, ज्या अक्षयनं 3 षटकार मारला, 1 चौकार मारलाय, त्याला साथ देताना इथे आपण पाहतो सत्याच्या बातमधनं 1 चौकार देखील आलाय आणि त्याने 4 बॉलमध्ये 8 धावेची एक चांगली इनिंग मैदानापती साकारली. अक्षयला भरपूर साथ देतोय आणि पार्टनरशिप पहिला विकेटसाठी 34 धावेची, कारण तुमची पार्टनरशिप फार महत्वाची आहे. तुम्ही पहिल्या विकेटसाठी जर पार्टनरशिप बनवत असाल तर येणारे फलंदाज एक ताकदवर फलंदाजी करू शकतील आणि त्या अनुषंगानं एक मोठं टोटल स्कोरवरती लावलं जात आहे. 34 धावा धाबळगती लागल्यात. बरेच सारे प्रेक्षक वर्ग जेटीसीच्या माध्यमातून घरी बसून स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील स्वागत. पहिला बॉल इनसाइड आउटचा स्ट्रोक, फटका फसलाय, मात्र कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, मात्र इथे फलंदाजाचा झेल सोडलाय. अर्थात स्ट्राईक एंडवरती अक्षय होता, ज्या अक्षयनं अक्षरशः धुमाकूळ गाजली. या 3 षटकार 1 चौकार ठोकला, त्याला बाद करण्याची संधी आली आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं किरण पाटीलच्या झेल ड्रॉप झालाय. बॉलिंग मागपती किरण पाटील. आत्ताचा चेंडू अतिशय वेगानं बीट्स आलेत, फलंदाजाने बॉल सोडलाय. आता इथे डॉट चेंडूची समाप्ती. उलबी टीमसाठी प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. उलबी टीमला प्रत्येक चेंडू डॉट फेकण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज. किरणचं कौतुक करेल, कारण पहिला बॉल त्याने भरपूर चांगला फेकला, मात्र क्षेत्ररक्षकाने त्याची साथ दिली नाहीये आणि त्याचं कारण की झेल ड्रॉप झाल्यानंतर इथे रन्स मिळाले 2 आणि आता पुढचा बॉल त्याने डॉट फेकलाय. म्हणजे या ओव्हरमध्ये किरण पाटीलचं कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये असेल. समोर खेळाडू आपण पाहिला सलामीवीर खेळाडू, ज्याच्या बॅटमध्ये 3 षटकार 1 चौकार आलाय आणि आतापर्यंत आपण पाहिलं एक चांगली इनिंग तो मैदानावरती साकारतोय आपल्या टीमसाठी. 26 अर्थात 26 धावा त्यानं आपल्या बॅटमधून इथे बनवल्यात. तो खेळाडू पुन्हा एकदा अक्षय, पुन्हा एकदा इनसाइड आउटचा स्ट्रोक, बॉल हवेत होता, आता इथे प्रयत्न देखील झाला नाहीये. क्षेत्ररक्षक फार वेळ घेतला, कारण सुरुवातीला चेंडूकडे पाहत राहिले, त्याच्यानंतर आपण पाहिलं निश्चित इथे बॉलवरती धावून गेले, रन्स मिळाले. त्या ठिकाणी आपण पाहिलं 1 आणि 1 धावेबरोबर टीम पोहोचली ती 37 रन विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप, अतिशय सुरेख बॅटिंग. सफळ झाले. ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र संधी आहे, रनआउटची गमावली आहे. उलबे टीम कडनं आज सातत्याने चुका होत आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हर पासून आपण पाहिलं उलबे टीम कडनं चुका पाहायला मिळाल्या. उलबे संघ फार दुर्बळ आलाय आणि किरण पाटीलने देखील सांगितलं की आम्ही मागच्या वर्षी देखील आलो होतो, मागच्या वर्षी देखील आम्ही या स्पर्धेत खेळलो, त्यांना देखील पुन्हा संधी मिळाली आणि या वर्षी देखील त्यांनी स्वप्न पाहिलं या स्पर्धेतलं एखादी ट्रॉफी उचलण्याचं. मात्र सुरुवात आता पुन्हा एकदा हा चेंडू ऑन साइडला कारफेट ड्राईव्ह चेंडू जातो वाईडिश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक थोडेसे डगमगलेत, त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा रन्स मिळाल्या 2. आज कुठेतरी टीम मध्ये थोडंसं प्रेशर पाहायला मिळतो, दबाव पाहायला मिळतो, कारण दबावमध्ये तुमच्याकडनं चांगला खेळ होणं फार कठीण आहे. कारण या वर्षातली पहिली नाईट स्पर्धा आपण पूर्ण रायगड ठाण्यामध्ये जरी पाहिली तर एक मोठी स्पर्धा म्हणून नेहमी सातत्यानं. आता चेंडू ऑप्शनच्या बाहेर. टीमची टोटल आपण पाहिली रणसंख्या धावपकावरती, टीमची धावसंख्या आपण पाहिली 41 रन 41 धावा धावपकावरती लागल्यात. षटक क्रमांक 3 फेकत असताना किरण पाटील पुन्हा एकदा. आताचा चेंडू पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, बॉल भरपूर चांगला आहे, फलंदाजाला बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती आणि इथे झाले 3 षटक कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय बॅटिंग करताना जितू बॅकर्स नौकर टीम 41 विदाउट लॉस. तर याच दरम्यान सूर्यकांत पाटील वेहले आणि हरीश भोईर यांचं आगमन झालंय. तर विनंती करतो त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं. या साहेब आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आजच्या स्पर्धेतली दुसरी रात्र आणि आज रात्रीतला हा दुसरा मॅच. पहिली मॅच तुम्ही एन्जॉय केली, आता ही दुसरी मॅच सेकंड मॅच तुम्ही एन्जॉय करतात. आणि एका बाजूने आपण पाहिलं जितू बॅकर्स नौकर संघ ज्यांनी सुरुवात भरपूर चांगली. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तुमची सुरुवात चांगली होणं फार गरजेचं आहे आणि ती सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवात करताना चला जास्त वेळ घेऊ नका,
विनंती करेन कारण वेळ फार महत्वाची आहे. काल या स्पर्धेमध्ये वेळेला महत्व होतं. काल आपण पाहिलं भरपूर वेळ गेला आणि आम्ही नेहमीच सांगतो की वेळेची किंमत ही तुम्ही नेहमी वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 4 रुपयाला विकला जातो तो रात्री रद्दीमध्ये 4 रुपये किलोने विकले जात आहे. सांगायचे तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है. वेळ फार महत्वाची आहे. पुन्हा एकदा सूचना करेल पंचांना 5 षटक 25 मिनिटं कंप्लीट होणं फार महत्वाचं आहे. 5 षटकाच्या पेक्षा 25 मिनिटापेक्षा जर जास्त वेळ लागत असेल तर लगेच आपण सूचना करा. टीमला पॅनल्टी देखील दिली जाईल हे लक्षात ठेवा. कारण या स्पर्धेतले नियम फार कडक आहेत आणि शिस्तप्रिय स्पर्धा म्हणून घोषित आपल्या या परिसरातली. तर निश्चित धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा धावकधी लागल्यात. तर षटक क्रमांक 4 वापर झाला या ठिकाणी मयूरचा. आत्ताचा चेंडू भरपूर चांगला चेंडू पडला तर थोडासा आउटस्विंग पाहायला मिळाला आणि पहिला बॉल त्यानं डॉट फेकलाय. कारण जेव्हा गोलंदाजी करतो पहिला बॉल डॉट किंवा त्याच्याकडनं विकेट मिळतं तेव्हा त्याचं कॉन्फिडन्स लेवल थोडंसं वाढलं जात आहे. तर क्रिकेट खेळताना तुमच्याकडे कॉन्फिडन्स असणं फार गरजेचं आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य आहे, जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाहीये. पहिला बॉल डॉट. आत्ताचा चेंडू बॉल हवेत, उंची जास्त लांबी कमी आणि गोलंदाजांना चेस सोडलाय. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. सराव हा माणसाला परिपक्व बनवतो. कुठेतरी आज कमजोर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सातत्याने चुका झाल्यात कारण प्रत्येक संघ जरी डे मध्ये चांगला खेळत असला तरी नाईट मध्ये त्यांच्याकडनं परफॉर्मन्स चांगला होणं फार कठीण असतं. आणि आज कुठेतरी हेच चित्र, कारण उल्बे संघ एक मोठा संघ आहे, एक बलाढ्य संघ आहे. डे मध्ये आम्ही त्यांची कामगिरी पाहिली, मात्र आज नाईट स्पर्धेमध्ये कुठेतरी चुका होत आहेत. फटका चांगला आहे, बॅटच्या रडारमध्ये येतोय आणि चेंडू गेलाय लांगण. बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतात. वेल जजमेंट, वेल कॅच. फलंदाज बाद, पहिला विकेट मैदानात बाहेर. फलंदाज बाद झालाय मैदानावरती अक्षय, ज्यानं अक्षरशः एक चांगली बॅटिंग केली आणि तो खेळाडू बाद झालाय. 4थ्या ओव्हरमध्ये इथे गोलंदाजाला यश मिळालं, पहिलं विकेट मिळालं. टीमची टोटल आपण पाहिली धावपळकावरती 41 रन. 42 धाबानंतर आपण पाहिलं एक फलंदाज बाद झालाय. 42 धाब्याची पार्टनरशिप मैदानावरती अक्षय आणि सत्याच्या मध्ये पाहायला मिळाली. आणि आता न्यू बॅट्समन मैदानावरती येतोय आदित्य शिंदे. तर आदित्य न्यू बॅट्समन मैदानावरती येत आहे. अक्षय बाद झालाय. षटक क्रमांक 4 आपण पाहिलं मयूरच्या माध्यमातून फेकले जाते. महेंद्र थोडासा मागडा ठरला कारण महेंद्रनं पहिलं पॉवर प्ले षटक हाताळलं, त्यानं दिलं 18 रन्स. त्याच्यानंतर आपण पाहिलं चंदननं षटक फेकलं, चंदन पॉवर प्ले मध्ये मागडा पडला, 16 रन्स त्यानं दिल्या. किरण पाटीलचं षटक फार महत्वाचं होतं आणि कॅप्टन स्वतः आहेत आणि त्यांनी सांगितलं की अंतिम षटक मीच फेकणार आहे. कारण आता 4थ्या षटकासाठी 4था गोलंदाज वापर केला गेलाय. आता अंतिम षटक मला तर वाटतं किरण स्वतः हातलेल, कारण त्यांना जो 3रं षटक हाताळलं त्याच्यामध्ये रन्स दिले होते फक्त 3. आणि आता या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं 3 बॉलमध्ये 1 रन झाली आहे. कुठेतरी कमबॅक होतोय या टीमचा. गोलंदाजी मागवती पुन्हा एकदा. यावेळीचा चेंडू भरपूर चांगला, चेंडू पडल्यानंतर आता फलंदाजाला बीट करतोय. गोलंदाजाला लय प्राप्त झाली, कारण मी सुरुवातीला सांगितलं गोलंदाजानं बॉल डॉट फेकला आणि डॉट चेंडू फेकल्यानंतर त्याच्यातला जो आत्मविश्वास होता, त्याचा जो कॉन्फिडन्स होता थोडासा उंचावला आणि त्यानं या षटकामध्ये पूर्णपणे फलंदाजावरती रोख लावली. पुन्हा एकदा आत्ताचा चेंडू इन स्विंग करतो. चेंडू पडल्यानंतर फलंदाजाने चेंडू पाहिला देखील नाहीये आणि निश्चित अडब्या बॅटनं त्याचा खेळण्याचा प्रयत्न चुकला. डॉट चेंडूची समाप्ती झाली. ओव्हर नंबर 4 चौथं सुरू असताना काय जबरदस्त षटक हाताळलाय. 5 बॉलमध्ये 1 धावा देत 1 विकेट त्याने घेतलाय. मागच्या ओव्हरमध्ये 7 रन आल्या, म्हणजे कुठेतरी कमबॅक होतोय टीमचं. चांगला बॉल आहे यश त्यांच्या
एक षटक संपल्यानंतर आपण षटक संपल्यानंतर करणार आहोत. इनिंग संपली की आपण टॉस घेणार टॉस बॉक्स मध्ये. तर जाऊया आपण अंतिम ओव्हर मध्ये. अंतिम ओव्हर आपण पाहणार आज आम्ही व्हॉइस ऑफ महाराष्ट्र सिद्दीकजी भावे सर आमचं संमेत जोडले गेले आहेत. बऱ्याच दिवसानंतर त्यांचं संमेत समालोचन करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर आमचे धुमाळ सर आहेत आणि आमचे संमेत सुनील शेळके सर त्यांचं देखील आम्ही कौतुक करतोय. तर निश्चित टॉस बॉक्स मध्ये आमचे सिद्दीकचे भावे सर जोडले जातील. अंतिम षटक फेकल्यानंतर इनिंग संपल्यानंतर आम्ही लगेच टॉस करू सेकंड सत्रामध्ये. तर निश्चित पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी नील एंटरप्राइजेस टेंबोली वर्सेस जय हनुमान सरवली. अर्थात दोन बलाढ्य टीम एकमेका विरोधात येतील आणि या मॅच मध्ये आपण बघतोय किरण पाडीचं षटक आपण सुरू झालंय. 2 बॉल त्यांना वाईट फेकलेत. तिसऱ्या षटकामध्ये जी कामगिरी त्याची भरपूर चांगली राहिली. मग आता 2 बॉल त्यांना वाईट फेकलेत. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी 3 लगातार वाईट बॉल किरण फेकतो या ओव्हर मध्ये. कारण किरणचं जे षटक तिसरं होतं फार महत्वाचं राहिलं आणि या ओव्हर मध्ये लाईन भरकटली दिशा भरकटली. कारण असं म्हटलं जातं ना दिशा भरकटली तर दशा पाहायला बघत नाही आणि निश्चित जर दिशा भरकटली तर तुमची दशा देखील होईल. मग 3 बॉल इथे किरण पाटीलने वाईट फेकल्यात तर निश्चित येणाऱ्या षटकामध्ये त्याला कमबॅक द्यायचं. टीमची टोटल आपण पाहिली स्कोरबोर्ड होती. समोर खेळतात ऑफ साईडला चेंडू लॉंग ऑफ मध्ये आलाय. 1 रन्स मिळाली. डबल रनचा प्रयत्न करतात. रनआउटची संधी खेळाडू बाद होते धावचीत स्वरूपामध्ये आणि हा दुसरा धक्का लागलाय जितू बॅकर्स नवगड टीमला रनआउट स्वरूपामध्ये. खेळाडू बाद झालाय. सत्या बॅक टू द डगआउट. हमारे बीच बहुत ही मशहूर स्कोरर अल्पेश गायकवाड जुड़ चुके हैं. आपका हार्दिक स्वागत है. वेलकम अल्पेश गायकवाड. बहुत कम पीरियड में बहुत लंबी उड़ान. देखिए ये वो स्कोरर है जिनके पैरों में नहीं हौसलों में उड़ान है. जी हाँ सिद्दीक जी भावे सर आपने बहुत बड़ा जिक्र किया. अल्पेश जी हमेशा दम पैरों में नहीं हौसलों में होना चाहिए आणि तेच टीमची धावसंख्या आपण पाहिली ते रनआउट स्वरूपामध्ये रन्स 1 जरी आली मात्र दुसऱ्या रनसाठी ते रनआउट झाले. 47 रन. धावांना अंकुश लावला गेलाय मात्र इथे बॉल गेला वाईट डिश लावून आणला आणि तिथे झेल टिपला गेलाय. किरण पाटीलला सफलता मिळतीये. अजून एक अगले मैच में ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है कि मैच अगला जो रहेगा इस मैच की विजेता टीम और वकबिल के बीच में रहेगा और सेकेंड राउंड के जो भी मैचेस रहेंगे वो 4-4 ओवर के रहेंगे और उसके बाद सरौली और टेम्बोली के बीच मैच रहेगा. थैंक यू. टीमची टोटल 47 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स 3 विकेट्स. बॅट्समन मैदानावरती येतो योगेश. किरण पाटीलचं षटक सुरुवातीला 3 बॉल त्याने स्क्वेअर फेकले. त्याच्यानंतर आपण पाहिलं एक रनआउट मध्ये विकेट मिळाली. आता विकेट मिळते आणि हा बॉल वरती मिळाली 1 रन लेग बाय स्वरूपामध्ये. म्हणजे मी पुन्हा एकदा कौतुक करेल ज्या प्रकारे 2 षटकं ज्यांची महागात राहिली होती. 2 ओव्हर मध्ये 34 रन्स आल्या होत्या आणि त्याच्यानंतर किरण पाटीलने कमबॅक मिळवलं आणि त्याच्यानंतर जे मयूरनं षटक फेकलं एक जबरदस्त षटक फेकलं. अवघ्या 2 धाबा त्याने दिल्या आणि या बोलमध्ये पुन्हा एकदा शेवटच्या डेट ओव्हर मध्ये बॉलिंग करताना स्वतः कर्णधार किरण पाटीलनं षटक भरपूर चांगलं फेकलंय. जरी 3 बॉल त्याने स्क्वेअर फेकले तरी या मॅच मध्ये त्यांच्याकडनं अपेक्षित गोलंदाजी पाहायला मिळाली. कारण अंतिम ओव्हर मध्ये तुम्ही नेहमी मोठी फटकेबाजी बघताय. चौका षटका तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आता या मॅच मध्ये आपण बघतोय या ओव्हर मध्ये कुठेतरी किरण पाटीलनं टीमला थांबवलाय. मात्र आत्ताचा फटका पुन्हा एकदा फसलाय. बॉल हवेत जे सोडणार नाहीयेत. लगातार 2 बॉल 2 विकेट मिळतात किरण पाटीलला. मध्ये किरणला 2 सफलता मिळतात. रनआउट 1 रन्स मिळाली. अर्थात या ओव्हर मध्ये 4 बॉल फेकले गेलेत आणि 4 बॉल मध्ये आपण पाहिलं रन मिळाले एकूण 5. म्हणजे या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळालं. व्हेरी गुड बॉलिंग किरण पाटील.
कौतुक करेल. अंतिम डेट ओव्हर मध्ये टीमला रोख लावली आहे. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली, धावफलकावरती लागली ती 48 रन्स. आणि असं वाटलं होतं की या मॅच मध्ये 60, 65, 70 धाबेचं जे टार्गेट आहे ते कुठेतरी पाहायला मिळेल. मात्र कौतुक करेल त्यांच्या तीन ओव्हरचं. सुरुवातीला आपण पाहिलं अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळाली, मात्र त्याच्यानंतर पॉवर प्ले संपल्यानंतर फलंदाजांची पॉवर इथे गोलंदाजांना संपवली. यावेळीचा फटका पुन्हा एकदा दुसऱ्या डावाची प्रयत्न केलाय आणि तो पुन्हा एकदा डावची स्वरूपामध्ये धक्का लागलाय. या ओव्हर मध्ये एकूण आतापर्यंत 4 धक्के लागले आहेत आणि टीमची टोटल 49 रन्स. झाल्या. त्याच्यानंतर जे 17 बॉल फेकले, 17 बॉल मध्ये टीमने बनवले फक्त 15 रन्स. म्हणजे किती कमबॅक मिळवलं, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली किरण पाटीलच्या संघाची. स्वतः किरण पाटीलने षटक चांगलं फेकलं, मयूरचं षटक फार चांगलं राहिलं, त्याने 2च धाबा दिल्या आणि आतापर्यंत आपण पाहिलं एकूण झाले ते 49. अंतिम बॉल चांगला आहे, रन्स मात्र त्या ठिकाणी मिळेल सिंगल आणि डबलचा देखील प्रयत्न होतोय त्या ठिकाणी. मग ते रनआउट होईल खेळाडू. धावसंख्या झाल्या 5 ओव्हर मध्ये 50 रन्स आणि 51 धाबेचं लक्ष असेल मॅच मध्ये. आता अमोस मोदी उल्बे टीम समोर. तर आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. निश्चित विनर टीम अँड वाघबिल यांच्यामध्ये जो सेकंड राऊंडचा मॅच होईल, म्हणजे स्पर्धेतला जो नियम आहे त्या नियमानुसार आपण मॅचेस करणार. पहिली दुसरी मॅच कंपल्सरी असते, त्याच्यानंतर सेकंड राऊंड, त्याच्यानंतर तिसरी चौथी कंपल्सरी आणि त्याच्यानंतर सेकंड राऊंडचं सेकंड मॅच. म्हणजेच अर्थात अशा प्रकारे मॅच होतील. सगळं लक्षात ठेवा. इस स्पर्धा के फोकसमैन माननीय श्री गणेश केनी साहब हमसे जुड़ चुके हैं. आपका हार्दिक स्वागत है. निश्चित एक ग्रेट वर्क. निश्चित गणेश केनी साहेबांचं फार योगदान राहिलं स्पर्धेला. मागच्या वर्षी जगदादा ट्रॉफी आपण पाहिली, या वर्षी आपण स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक बघतोय. आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्या आठवणींना उजाळा द्यावा म्हणून ही स्पर्धा दादांच्या माध्यमातून जे सपोर्ट केला, थँक्यू. आम्ही गणेशजी केनी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय इथे पहिलं सत्र झाले कंप्लीट. पहिला सत्रामध्ये 50 रन झाल्यात आणि आता 51 धावेचं लक्ष असेल अमोस मोदी उल्बी टीम समोर. पाहूया कशा प्रकारे असेल मॅच. उल्बी टीम जिंकेल की मॅच मध्ये आपण पाहणार नवगत संघ बाजी मारेल. ऐकूया पुन्हा एकदा वॉइस ऑफ महाराष्ट्र सिद्दीकजी बाबे सर. बहुत बहुत धन्यवाद योगेश मडवी. योगेश मडवी का जो आवाज़ की खनक है वो लोगों के दिलों पे छा जाती है. बैक टू क्रिकेट नाउ. 50 की चुनौती अमोल स्मृति ओल्वे के सामने 51 की चुनौती है. 5 ओवर में आप देख रहे हैं इस वक्त भाव्या 11 वाघबिल के कैप्टन आपको तैयार रहना है टॉस के लिए. आप देख रहे हैं लेट कबीर निर्मल स्मृति चषक 2021. आप सभी का हार्दिक स्वागत है. चौटा एडवा मनकोली का जब भी नाम निकलेगा आपको याद आएगा कि बाली ट्रॉफी 2019 से एलईडी स्क्रीन खुल जा सिमसिम से कोई पहली टीम निकली थी तो वो थी चौटा एडवा मनकोली. जब वहाँ पर एलईडी स्क्रीन लगा था जो खुलती थी, उसमें से पहली टीम निकली थी चौथा एडवा मनकोली. और ये जो फील्डिंग कर रही है ये टीम अभी अभी के ट्रॉफी का फाइनल आ रही थी साइंस स्पोर्ट खरबाओं के सामने. बहरहाल लौट चलते हैं. बहुत ही खूबसूरत नज़ारा. दूधिया रोशनी. 25 मिनट का समय 5 ओवर के लिए. ओपनर भेजना है. ऑनफील्ड अंपायर कूल गोकुलदास पाटिल. ठंडी में अंपायर कूल गोकुलदास पाटिल और अंपायर शकील कुट्टी. तर मित्रांनो आपल्यामध्ये मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. नुकतंच सूर्यकांत पाटील साहेबांचं जे विद्यमान सदस्य आहेत त्या ग्रामपंचायत वेलेचे आणि सूर्यकांत पाटील साहेबांना सन्मानित केले जाईल. देवानंद भोईर आपणास विनंती असेल की आपण आपल्या सोबत असते सूर्यकांतजी पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे.
जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत वेले इथे आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. धनंजय माले यांच्या शुभ हस्ते सूर्यकांत पाटील साहेबांना सन्मानित केले गेलेले आहे. त्यानंतर आपल्यामध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वेलेचे हरीश भोईर साहेब उपस्थित आणि त्यांचा इथे सन्मान केला जाईल. अमोल स्मृति 30 सेकंड के अंदर आपके अगर ओपनर नहीं आए तो आपको पेनलाइज किया जाएगा. त्यानंतर आपल्यामध्ये पिंपळास इथून आकाश गरज जे उपस्थित आहेत, जे युवा उद्योगपती आहेत पिंपळास गावच्या आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा विनंती असेल देवनजी भोईर आपणास की आपण आपल्या शुभ हस्ते आकाशजी घरत यांनाही सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता यंग अँड डॅशिंग व्यक्तिमत्व युवा नेते पिंपळास गावचे आकाशजी घरत यांचा सन्मान इथे केला जातोय. यानंतर बोलू आपण सामनाकडे. गो टू कमेंट बॉक्स. बहुत धन्यवाद सुभाष धुमाल. दोस्तों लौट चलते हैं बहुत ही अद्भुत क्रिकेट की दुनिया में, और इस वक्त जो लक्ष्य है अमोल स्मृति उल्वे के सामने 51 रनों का, बहुत ही खूबसूरत नज़ारा. हल्की ठंडी हवाएं बह रही है और कुल क्लाइमेट में हॉट क्रिकेट आप देख रहे हैं. दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए प्रदीप और मयूर गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया जा रहा है. गेंदबाज राज जैन को. राज जैन ने कमाल की बॉलिंग की थी केके ट्रॉफी में. राज जैन लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस मर्तबा लीडिंग एज है. सॉफ्ट डिसमिसल. क्या गेंद थी और सोचते रह गए बैट्समैन. पहला झटका शून्य पे लगता हुआ. सुभाष धुमाल जब तक आप यहाँ हैं कम से कम आपको एक्सपर्ट कमेंट्स देना है. देखिए राजजैन ने केके ट्रॉफी में भी बहुत ज़बरदस्त बॉलिंग की थी और शुरुआत ही देखिए क्या गेंद थी. जगह से खड़े खड़े छेड़खानी की, लीडिंग एज लगा और आउट हो गए बैट्समैन. शून्य पे पहला झटका लगता हुआ. अगर हम जीतू पैकर नवगढ़ की बात करें तो इनके पास बहुत अच्छी बॉलिंग साइड है. उनके कैप्टन अजय पाटिल, उदय पाटिल एक बहुत ही अच्छे कैप्टन है. गेंदबाजी के लिए तैयार होते हुए इस वक्त राज जैन सामना करेंगे नए बैट्समैन. अब बल्लेबाजी को आए किरण. देखिए 51 का भी एक अच्छा टोटल है. सुभाष धुमाल मेरे साथ जुड़ चुके हैं, कंप्यूटर कमेंटेटर. सुभाष ये बताइए कि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में इस ओवर के बाद मैं आपको पूछूंगा क्या कुछ घटा है. ज़रूर. मोस्ट इंटरेस्टिंग राज जैन. बहुत खूबसूरत बॉलिंग एक्शन है, बहुत लंबे रनअप से बॉलिंग करते हैं. देखिए गेंद को जब रिलीज़ करते हैं तो बहुत ज़बरदस्त रिलीज़ करते हैं. समय 25 मिनट का है. जीतू पैकर्स इस बात को सुन लें, स्पेशली उदय पाटिल टीम के कैप्टन. राज जैन चले मानकोली एंड से. इस मरतबा खींच के मारा है और गेंद जाती हुई डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर. 4 रन मिळतोय आणि या चौकाराने धावसंख्या येतोय आकार. छोटी गेंद थी, बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया. और बाएं हाथ के बैट्समैन के लिए अगर छोटी गेंद मिले मानो खोटी गेंद. चौके से खाता खोला किरण का. 4 रन. अमोल स्मृति उल्वे 1 विकेट गंवाने के बाद. राज जैन किरण के लिए लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए. ओ इस मरतबा सवाल पूछा. आउट एलबीडब्ल्यू. बहुत बढ़िया गेंद. आइए देखते हैं रिप्ले में. ये देखिए स्विंगिंग यॉर्कर टो क्रैशर प्लम एलबीडब्ल्यू. अंपायर के मन में 1% भी शंका नहीं थी. बिल्कुल विकेटों के सामने थे. हालांकि क्रिकेट में अक्सर हम देखते हैं सुभाष धुमाल बल्लेबाज को लगता है कि वो आउट नहीं. टो क्रैशर थी और इसे कहते हैं 100% आउट. अगदी बरोबर. अंपायर का डिसिजन स्ट्राइक जितना ही क्लियर है. यस. अंपायर शकील कोटी काफी अनुभवी. दूसरा विकेट गिरता हुआ, एक तुम्हारी एक हमारी चलता हुआ. पहले पे विकेट, दूसरे पे चौका और तीसरे पे विकेट. नए बैट्समैन
बल्लेबाजी को इस वक्त निकलते हुए अमोल स्मृति उल्वे की तरफ से प्रतीश। अब देखिए कोई ना कोई पार्टनरशिप का होना बहुत ज़रूरी है। 2 झटके दे चुके हैं राज जैन, हालांकि पूरे केके ट्रॉफी में भी उन्होंने बहुत ज़बरदस्त गेंदबाजी की थी। स्ट्राइकर गेंदबाज है जीतू पैकर्स नवगर के, भाईंदर नवगर की ये टीम है। अगदी बरोबर आणि केके ट्रॉफीमध्ये अंतिम फेरीमध्ये या संघाने धडक मारली होती. लेकिन ऋषभ काठे की गेंदबाजी के जाल में वो फंस गए थे। लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा बोल्ड अराउंड द लेग्स, दिल चल मैं आया। इस बेल्स का जली बल्लेबाज का दिल जल उठा. यस, क्या बॉलिंग हो रही है और ऐसा लग रहा है कि रात के खाने से पहले अच्छा खाना खिला रहे हैं। ये देखिए स्विंगिंग यॉर्कर, बहुत खराब शॉट, पुअर शॉट, तीसरा झटका लगता हुआ और राज जैन अब हैट्रिक पे आ गए। 4 गेंदों में 3 विकेट और 4 रन। दिस इज द फंटास्टिक बॉलिंग फ्रॉम राज जैन. ॲब्सोल्युटली ट्रू. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी राज जैन नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः खेळपट्टीवर गोलंदाजीचं राज करताना राज जैन हा गोलंदाज. बिल्कुल, राज की जब भी बात निकलेंगी भारत के राज कपूर को कोई भूल नहीं सकता है. शोमैन कहा जाता था फिल्मों में, एक से बढ़कर एक फिल्में, चाहे फिर श्री 420 हो, चाहे मेरा नाम जोकर हो, शोमैन कहा जाता था उनको. लेफ्ट आर्म ओवर द विकेट आगे रखा था, बढ़िया स्क्वायर ड्राइव, बैकवर्ड पॉइंट पे थोड़ा सा फंबल्ड किया और अंपायर ने तुरंत यहाँ पर नो बॉल दिया है. ओवर स्टेपिंग हुआ है यहाँ पर, ज़्यादा जोश में गेंदबाजी करने की कोशिश, होश खो दिए. 2 रन आते हुए स्कोर में. तिनके को डूबते को तिनके का सहारा, 6 रन 3 विकेट. मराठी में एक कहावत क्या है शुभा तुम्हाल, डूबते को तिनके का सहारा. बुडत्याला काडीचा आधार, तर उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्रीट. यस, उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू फ्रीट. लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स गेंदबाजी कर रहे हैं. फील्ड की जमावट शॉर्ट टर्म है, बैकवर्ड पॉइंट, कवर पॉइंट है, कवर है, मिड ऑफ स्ट्रेटिश है, मिड ऑन स्ट्रेटिश है. 2 खिलाड़ी, 3 खिलाड़ी सर्कल के बाहर, 2 खिलाड़ी. बोल्ड, लेकिन ये फ्री था. लेकिन गेंद क्या की थी, अतिशय वेगवान चेंडू आपण पाहिला होता. एस्टनचा वेध घेणारा चेंडू मात्र सुदैव फलंदाज वाचतोय, कारण हा फ्रीट चेंडू होता. लगातार यॉर्कर पे यॉर्कर, और यॉर्कर गेंदबाजी का मुकाबला करना इतना आसान नहीं होता है. मुंबरा में जब विनोद कामली ने मुझसे कहा कि सबसे बड़े बैट्समैन, उनको पूछा मैंने कि कौन है, उन्होंने कहा हमारा तुम्हारा सबका सचिन तेंदुलकर. मैंने कहा इसीलिए तो वीरेंद्र सहवाग ने कहा था कि क्रिकेट में 2 ही चीज़ों की इज्जत होती है, पहला सचिन तेंदुलकर, दूसरा परफेक्ट यॉर्कर. लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, ओ बढ़िया गेंद, फेस को खोला ज़रूर, गति परिवर्तन था, शॉर्ट थर्ड पे खेला. क्या ओवर खत्म किया है, तालियां होना चाहिए राज जैन के लिए. अगदी 1 बरोबर. ओवर 7 रन और 3 विकेट. अगदी बरोबर. नक्कीच या षटकाबद्दल भावे सर आपण म्हणू शकतोय की कम खर्चीला और फुल चर्चेला. बिल्कुल, लेकिन ये जो शो है जहाँ पे गणेश नाइक है, तमाम ग्राम पंचायत है और मानकोली के तमाम वरिष्ठ उनके साथ है, और चौथा इरवा मानकोली 40+ है, ये फुल खर्चा और फुल चर्चा है. अगदी बरोबर. चर्चा तर होणारच, कारण फुल खर्च आपल्याला पाहायला मिळतोय. एक ओवर की समाप्ति, विशाल नाइक बता रहे हैं कि 7 रन हुए हैं, 3 विकेटें गिरी है. बचे हुए 4 ओवर में जीतने के लिए यहाँ से 44 रन चाहिए. लेकिन विकेटों का जो पतन है शोभा धुमाल, वो थोड़ा खतरा बताता हुआ. अगदी बरोबर. जणू काही विकेट आणि धावांमध्ये रेस लागलेले आहे.
चिंतामन घरत ने आने वाले मैच के लिए भावे 11 वाकबिल को हार्दिक शुभकामनाएं दिए। केतन मनोज काटई से चिंतामन घरत इस मर्तबा मोड़ दिया है बहुत ही खूबसूरती के साथ, लेकिन पीछे खिलाड़ी थे, गैप को ढूंढ नहीं पाए। 1 रन। सुभाष कल अपने कमेंट्री की, क्या देर रात गेंदे नीचे रहती, स्किट करती या बल्ले पे रुक कर आती? नक्कीच रात्री आपण बघितलं तर कूल क्लायमेट असतं आणि फटके खेळणं तेवढंसं सोपं नसतं. मात्र नक्कीच इथं डोक्याने फलंदाजी केली तर नक्कीच आपण चांगले फटके खेळू शकतोय. अक्षय सोनी, ओ स्विंग एंड मिस, स्विंग एंड मिस, अच्छी गेंद। कल तो यहाँ ठंडी लगेंगी नहीं, क्योंकि कल 6 बजे से हमारे बीच रहेंगे डांसिंग अंपायर गोटिया। सोनी गेंदबाजी कर रहे हैं, अक्षय सोनी। जीतू पैकर्स नवगढ़ के लिए केवल विकास मात्रे भाईंदर नवगढ़ से हार्दिक ऑल द बेस्ट कहते हुए और ऑल इज वेल चलता हुआ सोनी मुड़ते हुए राइट आर्म ओवर द विकेट। इस मरतबा इनसाइड आउट खेला है बहुत ही खूबसूरती के साथ, गेंद डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। प्ले स्टॉप एक्स्ट्रा कवर 30 गज के दायरे पे था, अपने आप को थोड़ा सा रूम दिया था, फर्मली ड्रिवन अ कपल ऑफ पंसेस क्रॉस द एक्स्ट्रा कवर फेंस फॉर 4। अतिशय नेत्र दीपक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा व्हिजन मध्ये. जाजिबुल नजर स्ट्रोक, इस तरह के शॉट नजरों में जज्ब होते हैं। शोनी की गेंद कट करने की कोशिश, गेंद पहले बाउंस पर पहुंची थी, शॉर्ट थर्मैन पे मोटा सिरा लेकर 1 रन आता हुआ। हालांकि जगह ज़रूर दी थी गेंदबाज ने, लेकिन टाइमिंग उतनी अच्छी नहीं रही थी बैट्समैन चंदन की। 13 रन 3 विकेट अमोल स्मृति उल्वे। दरम्यान कैवल्य विकास भोईर भाईंदर नवघर यांच्याकडून या चषकासाठी आणि जितू पॅकर नवघर संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. राइट आर्म ओवर द विकेट आगे रखा था, छोटी बैकलिफ्ट से बॉलर बैक ड्राइव किया, दूर से खिलाड़ी आ रहे हैं और ये पहुंचा थ्रो, लेकिन बैट्समैन अपनी क्रीज में पहुंच गए थे। कह दिया सोनी से, सोनी ने कह दिया होगा, हालांकि जब दूसरा रन था गेंद हाथ में थी लॉन्ग ऑन के फील्डर के, कि चुरा लिया है तुमने जो दिल को, नहीं चुरा लिया है तुमने जो रन को। 15 पे पहुंचा स्कोर 3 विकेटों के नुकसान पर। ये आप देख सकते हैं क्लीन एंड नीट टेलीकास्ट, जीटीसी बिग बॉस ऑफ टेलीकास्ट ऑनलाइन मैन इस वक्त मिक्सिंग मैन। ये गेंद बहुत दूर चली गई है और 6 रन, क्या शॉट खेला है। शॉट को देखकर लग रहा है कि मयूर था भरा शॉट, थोड़ी सी लाइन से चूके थे और लाइन में भटके और उन पर गिरे बड़े फटके। 2 ओवर की समाप्ति, रन बने 21। अब मैच बराबर, अगदी 3 बरोबर. ओवर में 30। 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असणार आहे. तर 2 षटकाची ते समाप्ती झालेली आहे. शुभा धुमाल सुबह से रंग भर रहे थे लेट कबीर निर्मल मेमोरियल कप 2021 में। सुभाष, हमारे तालुका की एक बात बहुत अच्छी, तालुका ने बल्कि ठाना ज़िला की, यहाँ पर इस दुनिया से गए हुए लोग जो कैलाशवासी लोग हैं उनकी याद में टूर्नामेंट्स रखा जाता है। आजकल ज़माना ये है कि लोग जीते जी पूछना भूल जाते हैं और मरने के बाद उन लोगों को याद किया जाता है, तो ये साबित करता है कि वो लोग कितने अच्छे थे। ये एक तरह की उनके लिए श्रद्धांजलि रहती है जिनके नाम पे कप रखे जाते हैं। गेंदबाजी में एक और नहीं, राज्य को कंटिन्यू रखा है, मरता क्या ना करता, क्योंकि पता है यहाँ से मैच मोड़ ले सकता है। अब दोनों बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। देखना है, राज्य ने पहला ओवर बहुत अच्छा डाला था, चंदन पे
बंधन लगा पाते या नहीं। राज जैन लंबे रनअप से, दुनिया की क्रिकेट में बॉब विलिस सबसे लंबे रनअप से बॉलिंग करते थे और 325 विकेटें इंग्लैंड के लिए टेस्ट क्रिकेट में ली थी। इस मरतबा ऑफिस हिप्स टर्न कर दिया ऑन साइड में, गेंद को आने दिया, शायद स्ट्राइक को रोटेट किया मयूर को, एक रन आता हुआ, अतिरिक्त उछालता गेंद में। अगदी बरोबर, बॉब विलिसचा आपण उल्लेख केला होता, मात्र हे विसरून चालणार नाही, कारण त्याच बॉब विलिसला भारताच्या संदीप पाटील याने सलग 6 चेंडूमध्ये 6 चौका ठोकण्याचा विक्रम केला होता। ये बात है 1983 की, जब भारत बनाम इंग्लैंड वर्ल्ड कप का सेमीफाइनल खेला जा रहा था और स्थिति ऐसी थी कि रनों की बहुत आवश्यकता थी। संदीप पाटिल बेस्ट पुलर कहाँ जाते थे, फुल टॉस गेंद, एलिवेशन नहीं है, बल्ले का मुंह जल्दी खोल दिया, गेंद डीप मिड ऑफ पे गई, एक रन बनता हुआ, शायद एक रन से स्कोर आगे सरकता हुआ 23 रन। ऑल द बेस्ट जीतू पैकर नौगर के लिए। तर रिव्ह्यू इथे बीमर के लिए बैट्समैन ने रिव्यू लिया है। वही मैं सोच रहा था आपके पास एक रिव्यू है तो बल्लेबाज क्यों नहीं ले रहे। ये देखिए वंडरफुल टेलीकास्ट, डिसीजन पेंडिंग। नक्कीच आपल्याकडे रिव्ह्यू आहे। हमारे अंपायर्स यस शानू कुरैशी आ चुके हैं। तिसरे पंच सानू कुरैशी नक्कीच निर्णय देतील। डिसिजन इज पेंडिंग। डिसीजन पेंडिंग में है और देखना है कि तीसरे अंपायर रिव्यू बीमर के लिए मांगा गया है। बल्लेबाजों ने मांग की है फेयर डिलीवरी, सब कुछ सही। आप कितनी गेंदें कितने रन, विशाल नाइक 16 गेंदों में कितने रन चाहिए? 28। कट टू कट मैच। ठंडी में अब एक हॉट मुकाबला होने जा रहा है। चैन मुड़ते हुए लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स, वो लॉन्ग वे शफल करके हुक करना चाहते थे, देखते हुए कि फाइन लेग ऊपर खड़ा है, लेकिन गेंद उनको बीट करती हुई विकेट कीपर के पास। 15-28 का इक्वेशन है। मैच अभी भी बराबर पे चलता हुआ, कट टू कट मुकाबला, संघर्ष, कश्मकश, सब कुछ इस मैच में है। अगदी बरोबर, कट टू कट एंड हेड टू हेड मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मरतबा स्विच हिट की कोशिश, बोल्ड हो गए बैट्समैन चंदन। खराब शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय। आपण बऱ्याच वेळेला ऐकलं होतं की आ बैल मुझे मार, मात्र इथे आपल्याला बघायला मिळतंय आ बॉल मुझे आउट कर। यस, देखिए शुभा धुमाल, जब घी सीधी उंगली से निकल रहा हो ना तो टेढ़ा नहीं किया जाता है। अभी भी 14 गेंदें 28 रन। अब धीरे धीरे प्रेशर बिल्डअप हो रहा है बल्लेबाजी वाली टीम जो है अमोल स्मृति उल्वे के ऊपर। आज क्या हुआ था अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में? नक्कीच सिद्दीक बाबे सर, आज जर बघितलं तर 15 डिसेंबर आहे आणि आजच्या दिवशी 1933 मध्ये लाला अमरनाथ याने कसोटी पदार्पण करताना शतक झळकवण्याचा विक्रम केला होता आणि इंडियाचे ते पहिले फलंदाज ठरले होते। यस, लेकिन यही वो साल था जब बॉडी लाइन बॉलिंग की शुरुआत की थी और काफ़ी आलोचना हुई थी, जब इंग्लैंड के कैप्टन जो आजकल स्कॉटलैंड है, वो कैप्टन डगलस का ताल्लुक स्कॉटलैंड से था, जब बॉडी लाइन बॉलिंग की गई थी। आणि आज 1966 मध्ये फेमस ऑलराउंडर कार्ल हूपर याचाही जन्म झाला होता। यस, एब्सोल्युटली, कार्ल हूपर। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स, इस मरतबा बैकफुट पे चले गए, लेकिन शॉट में दम नहीं, खेलना चाहते थे मिड विकेट पे, गेंद चली गई डीप मिड ऑफ पे। पूना बुल्डाना शॉट जाना चाहते थे, पूना पहुंच गए बुल्डाना, एक रन आता हुआ। अब धीरे धीरे दबाव बढ़ रहा है। कार्ल हूपर की आपने बात की, कार्ल हूपर ऑफ ब्रेक गेंदबाज थे, बहुत मशहूर ऑलराउंडर थे। स्कोर है इस वक्त 24 रन। कार्ल हूपर की एक खासियत थी, बैट्समैन अगर ना आगे निकल जाए तो वाइड गेंद फेंकते थे और बैट्समैन स्टंप आउट होता था। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स, राज जैन
अच्छी गेंद और अच्छा पुश। देखिए राज जैन ने इस ओवर में काफ़ी चैन महसूस किया, चैन का सांस लिया। 3 ओवर की समाप्ति, रन बने अमोल स्मृति उल्वे के 25, 2 ओवर बचे और 26 रन चाहिए। 13.00। ऐसा नहीं कि मुकाबला खत्म हुआ हो। और जिस तरह की प्री प्लानिंग है, छोटे आए हैं, बल्लेबाजी को 1 रन बना के खेल रहे। मयूर ने 10 रन बनाए। ये जो ओवर है ना शुभा धुमाल, ये दोनों टीमों के लिए डू और डाई का ओवर है। यहाँ से अगर रन बनते हैं तो प्रेशर बिल्डअप हो जाएगा फील्डिंग साइड पे, नहीं बनते तो प्रेशर बल्लेबाजी पे। अगदी बरोबर. हा जो षटक आहे ना, तो या सामन्याची दिशा आणि दशा या दोन्ही गोष्टी स्पष्ट करणारे षटक असणार आहे, कारण दोन्ही संघाच्या दृष्टीने निर्णायक षटक असणार आहे. और देखना है कि उस ओवर को डालने के लिए मेरे ख्याल से आदित्य शेट्टी काफ़ी मशहूर क्रिकेटर है और ओपन क्रिकेट भी खेलते हैं। आदित्य लेफ्ट आर्म राउंडी स्टंप्स। पहली गेंद स्विच हिट की कोशिश, निकल गई विकेट कीपर के पास। रफ्तार भी बहुत थी। देखिए ऊंचे कद के हैं, तगड़े हैं और रफ्तार भी अच्छी है उनके पास। रफ्तार का कहर तो आजकल सिटी क्रिकेट में किरण पाटिल कर रहे हैं, कॉटरेल भिवंडी के। इस मरतबा फिर से अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद अंदर की जा नहीं पाई थी। शॉर्ट हम पुल लगाना चाहते थे लेकिन कोई रन नहीं। स्कोर अभी भी रुका हुआ है, 25 रन 4 विकेट। 10-28, 10-26 सॉरी। आदित्य 2 अच्छी गेंदें कर चुके। इस मरतबा बैकफुट पे गए, गेंद को पुल जरूर किया है, पीछे खिलाड़ी मौजूद है। उनका थ्रो जब तक पहुंचता 2 रन बना लिए बैट्समैन ने। इन 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 27 रन। 9 गेंदे 24 रन। वीआईपी डाइस अब मान्यवरों से भरता हुआ। सभी का हार्दिक स्वागत है। नया इतिहास मनकुली क्रिकेट ग्राउंड पे, दिन और रात की रोशनी। इस मरतबा खड़े खड़े गेंद को खेल दिया है। गेंद वाइड मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन। और कह दिया कि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। ताकत है। विद द रिस्ट गेंद को फेंक दिया आउट ऑफ पार्क। अब मैच में मजा आएगा। आदित्य शेट्टी स्विंग एंड मिस, ढूंढते रह जाओगे। गेंद चांगली वापसी करतोय गोलंदाज. 7 और 18 का खेल चलता हुआ। ये गेंद बहुत इंपॉर्टेंट है। आदित्य लेफ्ट आर्म राउंडी स्टंप्स। ओ बोल्ड हो गया। हालांकि फुल टॉस पे बीट हुए थे, लेकिन कहते हैं क्रिकेट में जरा नहीं तरना है सालत, कोई जगह नहीं अगर मगर को। एक और विकेट। हा चेंडूमध्ये आत्ता मात्र इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असणार आहे. बिल्कुल, जो बैट्समैन अच्छी बल्लेबाजी कर रहे थे वो आउट हो गए। मयूर हालांकि 2 सिक्सर जरूर लगाए और आउट होने से पहले 19 रन बनाए। 6 गेंदे 18 रन। आज की और भी कोई घटना शुभा धुमाल से हम सुनना चाहेंगे। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में आज क्या हुआ था? मित्रांनो, आज 15 डिसेंबर आज वेस्ट इंडिजचा सलामीचा फलंदाज मॅरन सॅम्युएल याने आपला टेस्ट पदार्पण केलं होतं, जो मुंबई इंडियन्स कडून आपल्याला खेळताना IPL मधून पाहायला मिळाला होता. यस, आई थिंक कि डेब्यू अगेंस्ट पाकिस्तान और श्रीलंका। पाकिस्तान। ये मैजिक बॉक्स आप देख रहे हैं, जादुई बॉक्स, जादुई शॉट लगाओ, इस पे कुछ इनाम होगा ना? ये हमारा कमेंट्री बॉक्स,
शुभात धुमाल कमेंटेटर, इस वक्त विशाल नाइक और ये टेक्नीशियन मॉनिटरिंग कर रहे हैं स्कोरिंग, और ऑनलाइन मैन कराले, भूपेश कराले। भूपेश कराले जब भी रहते हैं लोगों को करार आ जाता है। 6-17, 5-17, 5-18, लेफ्ट आर्म राइट आर्म ओवर द विकेट, लेग ब्रेक थी, गेंद को खेल दिया है मिड विकेट बाउंड्री की तरफ, 1 रन बना है और 1 से ज्यादा कुछ भी नहीं। 36 पे पहुंचा, 34 पे पहुंचा, स्कोर 4 गेंदे 17 रन। अब कुछ नहीं कहा जा सकता है। गेंदबाजी कर रहे हैं टीम के कैप्टन उदय, बहुत ही अनुभवी हैं और तेज लेग ब्रेक करते हैं। उदय फिर से लेग ब्रेक, निकल के मारने की कोशिश, गेंद घुमाती हुई पहुंची विकेट कीपर के पास। बहुत खूबसूरत गेंद। ये देखिए फ्लाइट दिया था और थोड़ा आगे भी रखा था। अब 3 में 3 ठोकने होंगे। ओ छूट गया, घी का लड्डू, नो बॉल का इशारा अंपायर का। कहानी में आने जा रहा है ट्विस्ट। अब 3-16 का इक्वेशन। बघूया या नो चिन्हानंतर कहाणीमध्ये आलाय ट्विस्ट, सामना होतोय का? सुपरहिट, एक सिक्सर सोए हुए दर्शकों को जगा सकता है, जिस तरह साई शेलार ने कोशिश की थी पिछले मैच में। निकल के मारने की कोशिश, फिर बीट किया। ऐसा लग रहा है कि वहीं के वहीं अपनी क्रीज बॉक्स में ही खड़े हैं और सिर्फ उछल रहे हैं। उल्वे का सपना टूटा हुआ यहां पर लगभग तय है। फुल टॉस गेंद, स्विंग कर दिया ऑन साइड में, 6 रन। फुलटॉस चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार आपल्याला पाहायला मिळतोय। मग इथे आपण पाहतोय की दिवा विझल्यानंतर त्यामध्ये तेल ओतण्याचं काम केलं जात आहे। बिल्कुल, बत्ती बूझने के बाद वो जो कहते हैं कि सब कुछ लुटा के होश में आए तो क्या हुआ। बड़ी देर करी थी मेहरबा आते आते। यस, मशहूर था कि हवेली लूट जाए। इसके साथ ही इस मैच को जीत लिया है जीतू पैकर्स नवगढ़ ने। अभिनंदन जीतू पैकर्स नवगढ़। हार्ड लक अमोल स्मृति उल्वे। मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं देखिए 2 मैन ऑफ द मैच थे। राज जैन ने 4 विकेटें लिए 11 रन देकर, लेकिन टोटल बनाने में जो बड़ा रोल रहा था वो अक्षय का था, 29 रन। मैन ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू अक्षय। यस अक्षय, ये तो सीधे साधे अक्षय नाही, अक्षय इज द मॅन ऑफ द मॅच। अक्षय ठरलाय या सामन्याचा सामनावीर, ज्याने सलामीला येऊन 14 चेंडूंचा सामना करताना 3 षटकार एका चौकारच्या मदतीने 29 धावांचं योगदान दिलं होतं। टॉस करना है, टॉस होगा वाकबिल, भावे 11 वाकबिल, और इस मैच की विजेता टीम, कैप्टन को भी आना है। देखिए दोनों कैप्टन को आना है। मैन ऑफ द मैच अक्षय आपको आना है, उदय पाटिल आपको आना है कप्तान, और वाकबिल के कैप्टन भावे 11 वाकबिल के कैप्टन यस आ चुके हैं। मित्रांनो, आत्ताच आपण
अमोल स्मृती उल्वे आणि जितू पॅकर्स नवगर या दोन संघांमध्ये सामना पाहिला आणि या सामन्यामध्ये निश्चितच विजय ज्याने संपादित केला ते जितू पॅकर नवगर आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय अक्षय ज्याने 29 धावांचं योगदान तिकडे मात्र दिले आणि तो अक्षय ठरला या सामन्याचा सामना